ट्रॉफी आणि ही ट्रॉफी अर्थातच आमच्या व्यासपीठावरती आमचे आयोजक मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते दिली जाईल. चला मॅच सुरू करायचा, स्टार्टअप करायचा. पंच सुद्धा मैदानाकडे पोहोचतायत, बॅट्समन सुद्धा आलेले आहेत. वेल डन. खूप कॉपरेट करतात सर्व टीम. 7वा मॅच या ठिकाणी आजच्या दिवसातला सुरू होतोय. संध्याकाळच्या जवळपास 5 वाजलेत आणि अशा अनुषंगाने आपण जबरदस्त प्रयत्न करतो. 8वी का? सागर गायकवाड आणि त्याच्या समवेत किशोर म्हात्रे यावेळी बॅटच्या टप्प्यात आलाय आणि बरोबर हेरत त्या चेंडूला मिड विकेट सीमा रेषेच्या वरून ढकललाय तो षटकारासाठी. गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. या विभागातून ओवळे ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं यथोचित सहर्ष स्वागत. आणि त्यांचे भाचे सिद्धीचा आज वाढदिवस आहे आणि प्रामुख्याने त्यासाठी आज आपण आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल, वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मनपूर्वक आभार. राकेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी येत आहेत. जोरदार अपील होतीये. अपील मध्ये उत्साह कमी होता, उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता. हाईट होती चेंडूला, पंचाने डिक्लेअर केला आणि अशा आपण पाहतो की नॉटआउटचा इशारा दरम्यान आपण मैदानामध्ये खेळ अगदी फास्ट सुरू आहे असं बघतोय. राजेंद्र याची गोलंदाजी सुरू आहे. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या होती ती तब्बल 6. क्रिकेट क्षेत्रातलं एक मोठा नाव, लेजंड प्लेयर किशोर म्हात्रे. खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं माय गॉड, या खेळाडूला मात्र परत माघारी पाठवलंय. विकेट किपरने घेतलेला एक सुरेख झेल. बॅक टू द पवेलियन बॅट्समन किशोर म्हात्रे आणि विकेट कीपर ते सुद्धा एक लेजंड प्लेयर आहेत. 50+ मध्ये या खेळाडूने आपलं नाव कमवलं. असं रायचंद गावण घेतलेला झेल. डीजे
प्रकल्पग्रस्त दोन संघांमध्ये चालू असलेली भिडत आरव अँड प्रियांश स्पोर्ट्स विपक्ष सार्थक एंटरप्राइजेस आणि सार्थक एंटरप्राइजेस क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे राजेंद्र याची त्यांनी दाखवलं की पहिल्या षटकामध्ये दोन मातकबार खेळाडूंना त्यांनी तंबूमध्ये धाडलंय आणि अशा अनुषंगाने हे दीपा पाटील विमानतळ एंडकडून त्याचा प्रयत्न चालू आहे की कमीत कमी धावा देत या ठिकाणी हा इनिंग संपवायचा आहे. यावेळी बघितले तर आपण अगदी रॅपिड पडल्यानंतर जी एक्स्ट्रा गती चेंडूला मिळाली खरोखरच जबरदस्त होती. चेंडू सरळ विकेट किपरच्या जाळ्यात डॉट चेंडूची सांगता होती आणि आपण पाहतो की धावसंख्या जी झाली स्कोर कार्ड वरती 6 पहिलं षटक प्रगतीपथावर असताना राकेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रायगड टेनिस क्रिकेट अध्यक्ष रायगड जिल्हा आणि भारतीय जनता पार्टी अध्यक्ष रायगड जिल्हा यांचं खरोखर यथोचित स्वागत आपण पाहतोय. दरम्यान एक सुरेख फटका कार्पेटच्या सारे नटराज स्टाईल मध्ये खेळलेला डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर हा अजून एक येतोय चौकार. खरोखरच या ठिकाणी प्रामुख्याने आपण जवळजवळ 7वा मॅच सुरू होते 5 वाजलेले आहेत आणि खरं तर एक इम्पॉर्टंट काम मला आलंय त्याच्यामुळे मी जरा रजा घेतोय. या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढचं लाईव्ह टेलिकास्टसाठी मी आमंत्रित करतोय आमचे मित्र आणि खरोखरच ज्यांच्या आवाजातून आम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलो आणि या प्रामुख्याने ओवळे प्रीमियर लीगला जे प्रेम त्याने दिलं आणि त्या माध्यमातून सगळ्याच क्रिकेट खेळाडूंना जे उत्साह त्याने निर्माण केलं असे आमचे अर्थातच मी विनंती करतो पुन्हा एकदा सचिनजी गिरी साहेबांना की आपण मायक्रोफोनवरती आपला आवाज द्यावा. थँक्यू. या व्यासपीठावरती अर्थातच ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आम्हाला लाभते बंट्या 11 संघाचे ओनर राकेश जी गायकवाड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान होत आहे. टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत रायगड जिल्हा आणि भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष रायगड जिल्ह्याचे आणि प्रामुख्याने या विभागामध्ये ज्यांचं प्रामुख्याने येणं जाणं असतं आणि या तरुण मंडळीवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे. असं म्हणतात ना की धर्तीवरती परमेश्वराने अशी मोजकीच रत्न पाठवलेत त्यातलाच एक अनमोल रत्न म्हणजे आदरणीय राकेशजी गायकवाड साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जात आहे. टाळ्यांच्या कडकडात या ठिकाणी त्यांना सन्मानित करूया. या ठिकाणी यूट्यूब कॅमेरेमध्ये या ठिकाणी त्यांचं एक सुंदर चित्र या ठिकाणी घेतलं जात आहे. या आयोजक आमचे धर्मशेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खऱ्या अर्थाने आपण आलात या स्पर्धेला खूप सारं महत्त्व प्राप्त करून दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा विनंती करतो राकेशजी गायकवाड साहेबांना की आपण स्थानपन्न व्हावं. मायक्रोफोनवरती पुढचा आवाज आदरणीय सचिनजी गिरी सर. चलिए इसी बीच एक विशेष सम्मान की तरफ हम रुख करेंगे. दोस्तों आज जिनका आपने आवाज़ सुना पूरे दिन मातृभाषा मराठी में शानदार समालोचन उसके साथ ही साथ जितने हमारे मान्यवर आए मेहमान आए उनका यहाँ पर विशेष सम्मान अपने सूत्र वाणी के साथ उन्होंने किए सूत्र संचालन. आज के पूरे दिन हमारे कहते हैं कि नवयुवक समालोचक जिन्होंने काफ़ी बढ़िया कम उम्र में काफ़ी नाम बटोरा है हमारे रायगढ़ पेन विभाग के आप देख सकते हैं हमारे बेलौड़े गाँव के केतन तुकाराम जी पाटिल का यहाँ पर विशेष सम्मान किया जाएगा हमारे आयोजक की तरफ से जिनको काफ़ी बढ़िया प्रेम मिला. आज ओले
ग्राम पंचायत प्रीमियर लीग के माध्यम से एक दिन में यहाँ पर एक दिन के लिए कमेंट्री करने का मौका मिला और काफी बढ़िया यहाँ पर कमेंट्री उनकी मधुर वाणी हम सुनते नजर आए। थैंक यू सो मच केतन तुकाराम जी पाटिल, काफी शानदार कमेंट्री आज उनके माध्यम से हमने सुना आज पूरे दिन में, और उम्मीद करेंगे जल्दी मुलाकात हो उनसे। काम के कारण उनको थोड़ा सा जल्दी यहां से जाना पड़ रहा है। धन्यवाद केतन पाटिल जी। राउंड द विकेट, बैट के बीचों बीच गेंद लगा, मिड ऑफ के ऊपर से इस बार गेंद को खेला गैप में, खिलाड़ी पीछे कोई है मौजूद नहीं, यानी मिलेगा बाउंड्री, एक इंपॉर्टेंट बाउंड्री आता हुआ बैटिंग टीम के लिए। 4 रन। स्कोर हुआ टोटल टीम का जा पहुंचा अब 23 पर 23। बॉलिंग मार्क पर एक बार फिर आप देखते भागेश सुरते, शॉट अच्छा, इस बार फुल टॉस गेंद थी, मिड विकेट की दिशा में गेंद को यहां पर पिकअप स्ट्रोक खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद गई सीधा मिड विकेट के रीजन में, खिलाड़ी वहां पर तैनात। सिंगल आता हुआ बैटिंग टीम के लिए, बैटिंग करते हुए मैदान के अंदर आरव एंड प्रियांश स्पोर्ट्स, और फील्डिंग करते हुए आप देख सकते हैं सार्थक एंटरप्राइजेस। और 2 ओवर के खेल के बाद कुल स्कोर हुआ है 24-24 रन। बढ़िया यहाँ पर कह सकते हैं कि रन रेट 12.00 की औसत से हर ओवर में लगभग 12 के प्रति ओवर से रन बनाया जा रहा है। और सिद्धि विनायक टीम के ओनर आदरणीय सम्मानीय नंद कुमार गायकवाड शेठ से मैं विनंती करूंगा मंच पर आना है। सिद्धि विनायक टीमचे संघ मालक नंद कुमार गायकवाड साहेबांना विनंती असेल मंचावर या साहेब, आणि त्या दरम्यान संजय पाटील साहेबांना पण विनंती असेल मंचावर या साहेब। तुम दोघांचा हार्दिक स्वागत आहे आपल्या ऑर्गनायझर ओले ग्राम पंचायत प्रीमियर लीगचे। तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली आहे, धर्माशेठ मोंगाजी साहेब, कांचनजी घरत साहेब, आणि त्या दरम्यान दानेश्वर जी गायकवाड आपले भाया दादा। तो 2 ओवर के खेल के बाद 24 स्कोर हुआ है 24। शाम का समय और मुकाबला यहां पर चलता हुआ आरव एंड प्रियांश स्पोर्ट्स जो बैटिंग कर रही है मैदान पर, फील्डिंग करते हुए सार्थक एंटरप्राइजेस। टॉस जीतकर भागेश सुरते ने फील्डिंग करने का निर्णय लिया 5 ओवर के मैच में। थोड़ा स्पीड अप करना है, काफी समय ले रही है टीम सार्थक एंटरप्राइजेस। विनंती है आपसे, हमारे अंपायर लगातार आपको सचेत कर रहे हैं, हिदायत दे रहे हैं कि थोड़ा सा स्पीड अप करना है। स्ट्राइक पे बैट्समैन आप देख सकते हैं अब कुंदन गायकवाड़, और दूसरे छोर पर सागर गायकवाड़ कैप्टन टीम के। ओवर द विकेट, नए ओवर की शुरुआत। नीलेश की पहली गेंद धीमी गति की, कट करना चाह रहे थे लेकिन ठीक तरीके से टाइम नहीं किया, डायरेक्ट हिट लगा। क्या बैट हवा में था, बैट हवा में था, और वही अंपायर ने यहां पर जो थोड़ी सी दुविधा थी, उस दुविधा को टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया गया है। और थर्ड अंपायर हमारे यहां पर नीरज रनावत साहब आएंगे। अब क्या बैट हवा में था? यस, नॉट आउट। जब स्टंप पर गेंद लगा उसके पहले ही बैट पॉपिंग क्रीज के अंदर था। अच्छा डिसीजन वहां पर देखने को मिलता हुआ थर्ड अंपायर के द्वारा। काफी उम्मीद इस मैच में आरव और प्रियांश स्पोर्ट्स के बल्लेबाजों से। स्विच हिट किया इस बार, दमदार स्ट्रोक, गेंद गई है थर्ड मैन की रीजन में। अंपायर का इशारा आता हुआ इस बीच एक इंपॉर्टेंट स्टाइलिश कैसे थे, थोड़ा सा अनऑर्थोडॉक्स 4 रन। आपका काफी शुक्रिया अमित जी पाटिल। स्कोर की तरफ रुक करेंगे। टीम का टोटल स्कोर हुआ है, सोमनाथ जी पाटिल हमारे स्कोर बताते हुए कुल स्कोर 29 29 रन। ओवर नंबर 3 में गेंदबाजी कर रहे नीलेश
गायकवाड़ एक बार फिर स्विच हिट करने की कोशिश थी, चकमा देकर गई है यहाँ पर विकेट कीपर को, लेकिन बैकअप है। बैकअप ये है जिसकी वजह से यहाँ पर रन्स बचे हैं। 22 के जरिए ये एक्स्ट्रा रन आते हुए 1 रन, स्कोर बढ़ता हुआ 30 पर। इंपॉर्टेंट मैच चलता हुआ मैदान के अंदर। एक तरफ आप देख सकते हैं बैटिंग करती हुई टीम पिंक जर्सी में, टीम आरो एंड प्रियांश स्पोर्ट्स, और फील्डिंग करती हुई येलो जर्सी में आप देख सकते हैं सार्थक एंटरप्राइजेस टीम। थर्ड ओवर चलता हुआ नीलेश गायकवाड़ तीसरा ओवर फेंकते हुए। अब तक गेंदें उनकी हुई टोटल 2। तीसरी गेंद का सामना करेंगे बैट्समैन स्ट्राइक एंड पर। अब सागर गायकवाड़ कैप्टन है जो टीम के, इंपॉर्टेंट प्लेयर है, कप्तान से काफी उम्मीद इस मैच में, और कैसे तो थोड़ा शांत माहौल का क्रिकेट चलता हुआ मैदान पर। दाएं से उड़ते विकेट नीलेश, इस बार ऑन द राइट स्ट्रोक खोलने की कोशिश थी, सीधे बैट से बैट का फ्लो दिखाया जरूर था, अंदर आती हुई गेंद चकमा देकर गई। तजुर्बा अनुभव काम आता हुआ यहाँ पर नीलेश गायकवाड़ का, अच्छी गेंदबाजी। हालांकि देखा जाए तो एक बाउंड्री जरूर खर्च किया इस ओवर में, 2 एक्स्ट्रा रन्स भी आए इनके ओवर में, लेकिन उसके बाद पिछली गेंद की अगर विश्लेषण करें, चर्चा करें तो अच्छी वापसी, डॉट बॉल अंदर आती हुई गेंद थी, थोड़ी सी यहाँ पर दुविधा पेश करती हुई बल्लेबाज के लिए। इस बार थोड़ा सा बैकफुट पे जाकर वेट ट्रांसफर करके स्ट्रोक को खेला था, गेंद को खेला है एक्स्ट्रा कवर की तरफ, डीप में खिलाड़ी दौड़ कर आते हुए सागर गायकवाड़ के बैट से, कप्तान के बैट से आता हुआ सिंगल, और आरव एंड प्रियांश स्पोर्ट्स टीम का टोटल स्कोर अब जा पहुंचा है 31-31 पर। इस ओवर की 2 गेंदें आनी शेष है। स्ट्राइक पे बैट्समैन आप देख सकते हैं कुंदन। नीलेश गायकवाड़ अच्छा ओवर गुजरता हुआ अब तक उनका। इस बार बैकफुट पे जाकर फ्लिक करना चाह रहे थे और आउट दिए गए हैं, बैट्समैन आउट होते हुए लेग बिफोर विकेट के तहत। कुंदन गायकवाड़, काफी उम्मीद थी, शुरुआत अच्छी मिली थी, एक छोटी सी पारी को बड़े पारी में कन्वर्ट नहीं कर पाया, और कहीं ना कहीं थोड़ा सा एक रचनात्मक स्ट्रोक खेलने के प्रयास में विकेटों के बीचों बीच पाए गए। स्टंप टू स्टंप लाइन आखिरकार काम आती हुई गेंदबाज, और सार्थक एंटरप्राइजेस टीम के लिए विकेट चटकाया है गेंदबाज नीलेश गायकवाड़ ने, और तीसरी सफलता मिलती हुई टीम सार्थक एंटरप्राइजेस को 31 के स्कोर पर लगता हुआ यह तीसरा झटका। कल 31। इसके बाद इस गेंद के बाद जैसे ओवर कंप्लीट होगा विशेष सम्मान किया जाएगा, आदरणीय सम्मानी हमारे सिद्धि विनायक टीम के ओनर नंद कुमार जी गायकवाड़ साहब का, और वो विशेष सम्मान किया जाएगा हमारे राकेश जी गायकवाड़ की तरफ से। आज शॉट अच्छा, इस बार पॉइंट के ऊपर से गेंद को यहाँ पर लॉफ्ट किया है, उड़ाया है गेंद, तो गेंद जाती हुई बैकवर्ड पॉइंट की रीजन में, 3 खिलाड़ी गेंद के पीछे जाते हुए, और आउटफील्ड वहां पर थोड़ा सा धीमा रहा। यही एक वजह है कि फील्डिंग टीम के लिए 2 रन बचे हैं। 2 रन आता हुआ बैट्समैन आप देख सकते वहां पर मौजूद नए बैटर आए सतीश पाटिल, उनके बैट से ये 2 रन, उनका खाता खुलता हुआ, टीम का स्कोर बढ़ता हुआ। 3 ओवर के खेल के बाद पहले मर्तबा बैटिंग करते हुए मैदान के अंदर आरव एंड प्रियांश स्पोर्ट्स का कुल स्कोर हुआ है 3 ओवर के खेल के बाद 33 रन। चलिए हम विशेष सम्मान की तरफ बढ़ेंगे। मंच पर आप देख सकते हैं हमारे सिद्धि विनायक टीम के संगमालक ओनर, और कहते हैं ना जब तक मुट्ठी में यहाँ पर 5 उंगलियां ना हो तब तक कोई भी कार्य सक्सेसफुली नहीं होता है, यानी सभी जब तक एकत्र होकर नहीं आए तो कोई भी कार्य यहाँ पर पूरा होता नहीं, अधूरा ही रहता है। और 12 के 12 संघ मालकों ने बढ़िया यहाँ पर योगदान दिया है, उसमें से हमारे सिद्धि विनायक के नंद कुमार जी गायकवाड़ साहब का विशेष सम्मान आप देख सकते हैं, हमारे ओनर के लिए स्पेशली ट्रॉफी दी गई है, और राकेश जी गायकवाड़ साहब के सुबातों से यहाँ पर नंद कुमार जी गायकवाड़ का विशेष सम्मान किया जा रहा है। थैंक यू सो मच टीम तैयार करने के लिए, ऑक्शन में खिलाड़ियों को पिक करने के लिए हमारे नंद कुमार जी गायकवाड़, और इसी प्रकार की उम्मीद करेंगे अगले वर्ष में भी आप इसी तरह यहाँ पर टीम सिलेक्शन करें और सिद्धि विनायक टीम खेलते हुए हमें नजर आए दूसरे वर्ष में। स्पीड अप करना है फील्डिंग टीम सार्थक एंटरप्राइज, काफी समय आप ले रहे हैं, लगातार हमारे अंपायर्स आपको हिदायत दे रहे हैं, सूचित कर रहे हैं कि थोड़ा स्पीड अप करना है। हर एक ओवर के लिए आप टीम मीटिंग नहीं बिठा सकते, कप्तान या बॉलर अगर टीम मीटिंग करे तो चलता है, सभी खिलाड़ी वापस टीम मीटिंग करेंगे तो फिर 2-3 मिनट वैसे ही जाएगा फील्डिंग लगाने में वापस। 3 ओवर के खेल के बाद कुल स्कोर हुआ है 33, 2 ओवर का खेल आना बाकी है। आज के दिन का ये 7वां मैच आरव एंड प्रियांश स्पोर्ट्स वर्सेस चलता हुआ मैदान पे मुकाबला आप देख सकते हैं सार्थक एंटरप्राइजेस ओले ग्राम पंचायत प्रीमियर लीग हम देख रहे हैं। 12 टीमों के लिए 12 अलग अलग डगआउट्स बनाए गए और 3 कैमरास 24 लाइव इवेंट्स के माध्यम से 3 कैमरा अवेलेबल है, फैसिलिटी प्रोवाइड की गई है। एक बढ़िया आयोजन, एक कहते हैं कि एक
उच्च क्वालिटी की टूर्नामेंट आयोजित की गई है। और खास तौर पर देखा जाए तो ऐसा बिल्कुल देखकर नहीं लग रहा है कि ये पहला वर्ष है किसी टूर्नामेंट का, मानो ऐसा लग रहा है कि प्रीमियर लीग का तीसरा या पांचवा सीजन चल रहा है। और इतना बढ़िया आयोजन का पूरा श्रेय जाएगा हमारे धर्माशेठ मुंगा जी साहब, कांचन जी घरत साहब और दानेश्वर गायकवाड़ भाया दादा के माध्यम से एक बढ़िया आयोजन। उसी प्रकार हमारे तमाम ग्रामस्थ ओले के, वर्चे ओले के और वाघीवली वाड़ा के हमारे सभी ग्राम पंचायत सदस्य और हमारे उप सरपंच और सरपंच का बढ़िया योगदान मिला। आप सभी का थैंक यू सो मच। नेक्स्ट मैच के टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा। अगला मैच सिद्धि विनायक एंटरप्राइजेस रोहित गरत टॉस के लिए आना और उनका मैच होगा जीएस गरत आविष्कार स्पोर्ट्स यानी संजय संगम गरत को आना है टॉस के लिए। रोहित गरत और संगम गरत से मैं विनती दूंगा टॉस के लिए। आपको मिड इनिंग में टॉस की जाएगी और 2 ओवर का खेल बाकी है। 2 ओवर के खेल से पहले आपको रिपोर्टिंग करना है यहाँ पर स्टेज पर और टॉस के लिए रेडी रहना। संगम गरत और रोहित गरत कैप्टन ऑफ आप देख सकते टीम सिद्धि विनायक एंटरप्राइजेस। 3 ओवर के खेल के बाद कुल स्कोर हुआ है 33। थोड़ा स्पीड अप करें प्लीज, विनंती, बार बार हिदायत दी जा रही। राजेंद्र मुंगा जी बॉलिंग मार्क पर है। राजेंद्र विनंती है कि थोड़ा स्पीड अप करना है। राजेंद्र स्ट्राइक पे बैट्समैन सागर गायकवाड़ लॉफ्टेड स्क्वायर ड्राइव खेलने की कोशिश थी, पॉइंट के रीजन में अगला जवाब कैच। चौथा झटका दिया यहां पर राजेंद्र मुंगा जी ने। टीम आरव प्रियांश स्पोर्ट्स टीम को लगता हुआ एक और झटका। स्कोर हुआ है टोटल 33। लगातार 3 सिक्सेस लगाते हैं बैट्समैन जो नए बैटर आ रहे हैं। प्रेमचंद पाटिल, तो आदरणीय सम्मानीय राकेश जी गायकवाड़ की तरफ से 1000 का इनाम, थैंक यू सो मच। और राजेंद्र मुंगा जी के लिए भी हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम। ये खिलाड़ियों के लिए आप कह सकते हैं कि एक मनोबल बढ़ाने का कार्य करते हुए हमारे राकेश जी गायकवाड़ कॉन्फिडेंस लाने की पूरी कोशिश की। एक भरोसा होता किसी भी दोस्त के ऊपर। बात पैसों की नहीं, पैसा एक बहाना है। यहां पर कॉन्फिडेंस बनाने की पूरी कोशिश। लॉन्ग ऑफ रीजन में लालचंद गावन आप देख सकते हैं वहां पर अच्छा एफर्ट। लगभग मेरे ख्याल से 50 वर्षीय खिलाड़ी 50 प्लस, क्या तजुर्बा आप देख सकते हैं। जज्बे को सलाम है लालचंद गावन के। जबरदस्त एफर्ट, स्वास्थ्य शरीर आयुष्मान और एफर्ट आप देख सकते हैं। टोटल रन लिए गए दौड़कर 3 रन दौड़कर लिए गए। टीम का स्कोर बढ़ता हुआ 36। पहली गेंद पर राजेंद्र मुंगा जी के गेंदबाजी की अगर चर्चा करें तो उन्होंने विकेट चटकाई। पॉइंट की दिशा में एक अच्छा कैच वहां पर शक्ति का। और दूसरी गेंद पर 3 रन अर्जित किया गया। प्रेमचंद के बैट से निकलता हुआ स्ट्रोक था और इस बार कप्तान टीम के सागर गायकवाड़ के बैट से आता हुआ लॉन्ग ऑन के बीचों बीच स्टैंड एंड डिलीवर 6 रन मैक्सिमम। डीजे माफ करना, सागर गायकवाड़ आउट हुए थे राजेंद्र मुंगा जी की पहली गेंद पर। सतीश पाटिल के बैट से ये सिक्सर आया। सतीश पाटिल जा पहुंचे 8 के स्कोर पर। टीम का स्कोर बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 42-42 पर। ओवर की अगली गेंद ओहो स्वीट हिट खेलने की कोशिश थी लेकिन शॉट बल्ले के बीचों बीच लगा, लेकिन एलिवेशन मिला नहीं। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना मानना चाहते थे यहाँ पर। कहते ऑफसाइड के रीजन में गेंद गई है लॉन्ग ऑफ की तरफ। 1 रन बैट्समैन सतीश पाटिल के बैट से आता हुआ। स्कोर बढ़ता हुआ टीम का जा पहुंचा 43-43 पर। ओवर नंबर 4 में राजेंद्र मुंगा जी गेंदबाजी कर रहे। टोटल 4 गेंदें हुई हैं उनकी, 10 रन खर्च किए और एक सफलता। पहली गेंद पर कैप्टन सागर गायकवाड़ को आउट किया था, लेकिन उसके बाद अच्छी बैटिंग सतीश पाटिल की। लगातार रनों पे इजाफा होता हुआ अपर का स्ट्रोक, हपी स्ट्रोक और गेंद गई है पर आप देख सकते डीप थर्ड मैन के रीजन में मौका था। दोनों हाथों से कैच लगभग पकड़ लिया। इसे कहते हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा। 4 रन।
47 47 रन। आखिरी गेंद राजेंद्र की, इस बार फ्रंट फुट पर आकर पुल किया है गेंद को। गेंद काफी आगे गिरती हुई फील्डर के वाइडिश लॉन्ग ऑफ के रीजन में गेंद गई है। तब तक रन लिए गए टोटल 2 रन। बैट्समैन प्रेमचंद पाटिल के बैट से 2 रन आता हुआ। 1000 का इनामी राशि रखा गया था राकेश जी गायकवाड़ की तरफ से, अगर हैट्रिक 6 लगाते थे, लेकिन कोशिश जारी है, लड़ाई जारी है मैदान के अंदर। और इसी के साथ 4 ओवर का खेल हो चुका है। पूरा 4 ओवर के खेल के बाद पहले बैटिंग करते हुए मैदान पर आरव प्रियांश स्पोर्ट्स का टोटल स्कोर हुआ है 49 रन। एक संगीत पहले दिन से लगातार एक अच्छे क्रिकेटर और उतनी मधुर आवाज हमारे प्रशांत बुंगा जी की, जो लगातार शानदार कमेंट्री करते नजर आए। और हमारे ओले गांव के कहते कि उभरते हुए समालोचक है, बढ़िया समालोचक। पिछले 2-3 वर्षों से हम उनके माध्यम सुन रहे हैं। कल की दिन की बात करें तो कल हमारे साथ अच्छे अच्छे समालोचक जुड़े थे, खासतौर पे पलसपे के दीपक पाटिल, रोशन पाटिल, तारा के हमारे परम मित्र, और मेरे ख्याल से हमारे ओले गांव के रविंद्र मात्रे रिवोल सर भी हमारे बीच उपस्थित थे। रिवल सर की अगर चर्चा करें तो ओले गांव के एक जाने माने कहते कि क्रिकेटर, लेफ्ट आर्म बॉलर, और एक दहशत थी जब उनका एक दौर था गेंदबाजी में। अच्छे अच्छे बल्लेबाज उनकी जाल में फंसते थे गेंदबाजी में। उनको पिक करना, रीड करना और उनको उनके ओवर में 10 से भी अधिक रन बनाना काफी कठिन रहता था। मानो ऐसे एक कहावत है ना, शेर के मुंह से निवाला छीनना, उस प्रकार की कहते कि यहाँ पर गेंदबाजी रहती थी रिवोल मात्रे सर की। और आज कमेंट्री क्षेत्र में, समालोचन क्षेत्र में कई नवयुवक कमेंटरों को मौका देते हैं। उनमें से हम जैसे एक, चलिए मैच की तरफ रुक करेंगे एक बार फिर। मुकाबला शुरू होता हुआ आप देख सकते हैं। स्कोर हुआ टोटल 49 पांचवा ओवर लेकर आए बॉलिंग मार्क पर यंग बॉलर। डीप बैकवर्ड पॉइंट के रीजन में क्लेवर होता है। 1 रन भाग के पूरा किया गया। दूसरे की कोशिश जरूर है। थोड़े से फंबल हुए खिलाड़ी, जिसका फायदा बैटिंग टीम उठाना चाह रही है। हाथ लगा बेल्स पर, बेल्स गिरा, गेंद हाथ में नहीं था। यही एक वजह है कि नॉट आउट होंगे बैट्समैन। बाल बचे मैं कहूंगा, काफी दूर थे पॉपिंग क्रीज से, नॉन स्ट्राइकर एंड पर। तन्मय भगत आए बॉलर, पहली गेंद पर उनके 2 रन आया। स्कोर अर्धशतक हो चुका है। अभिनंदन आरव प्रियांश स्पोर्ट्स टीम। कुल स्कोर होता हुआ 51। विकेट गिरा अब तक टोटल 4 विकेटों के नुकसान के बाद कुल स्कोर 51। स्क्वाड ड्राइव लगाने की कोशिश थी, ठीक तरीके से टाइम नहीं कर पाए, गति से बीट किया। हाफ वॉली की गेंद थी इस बार। अच्छी वापसी, यंग बॉलर है, कहते कि थोड़ा सा कहते कि हौसला काफी अच्छा इस खिलाड़ी का, काबिलियत है, आने वाला भविष्य है ओले गांव के लिए। तन्मय भगत वर्चे ओले के खिलाड़ी, राउंड द विकेट था यहां से। राइट हैंड बैट्समैन की लगली गेंद। इस बार थोड़ी सी इनएक्सपीरियंस, अनुभव की थोड़ी सी कमी नजर आई। एक्स्ट्रा पेस के चक्कर में गए और एक्स्ट्रा पेस के चक्कर में यहां पर गलती कर बैठे बॉलर तन्मय भगत। 5 रन यहां पर लुटाते हुए इस बीच, और 5 रन जोड़े जाएंगे बैटिंग टीम के स्कोर कार्ड में। पंजा खुला है और 5 रन की मदद से टीम का स्कोर बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 56 रन। डीजे करना इतना अभी तक आसान रहा नहीं है, लेकिन थोड़ी सी कैसे लेग बाई का इशारा था। इस बीच अंपायर का अनुभव की कमी नजर आ रही है। ऑफ स्टंप के बाहर जो इससे पिछली गेंद थी, थोड़ा सा गति के चक्कर में गए थे और विकेट कीपर से भी चूक हुई। जो 30 यार्ड सर्कल के अंदर शॉट फाइनल खिलाड़ी है, शॉट थर्ड मैन है, वो भी गेंद को नहीं पकड़ पाए थे। 5 रन आए थे उस गेंद पर, हालांकि इस गेंद पर केवल सिंगल आया है। पॉइंट के ऊपर से गेंद को उड़ाया है। गेंद जाती हुई इस बीच बैकवर्ड पॉइंट डीप के खिलाड़ी ने गेंद को जज नहीं कर पाए, जिसका नतीजा यहां पर खामियाजा भुगतना पड़ेगा। फील्डिंग टीम एक और 4 रन गंवाती हुई, और 4 रन जोड़े जाएंगे बैटिंग टीम के स्कोर कार्ड में। आरव और प्रियांश स्पोर्ट्स टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 61 रन। धुआंधार बैटिंग मैदान के अंदर चलता हुआ प्रेमचंद पाटिल और सतीश पाटिल के द्वारा आतिशी बल्लेबाजी।
टीम का स्कोर। तेज गति की गेंद थी और इस बार बल्ले का अंदरूनी किनारा लगा और काफी बढ़िया डिसीजन अंपायर का। आप देख सकते हैं जैसे गेंद बैट से पास होकर विकेट कीपर की तरफ रुक की और अंपायर ने दीपक बोराडे सर ने उंगली खड़ी की, यानी OUT, बैट्समैन होंगे आउट। अच्छी पारी खेलकर जाते हुए, कम खर्चा ज्यादा चर्चा वाली पारी थी अगर कहे तो। प्रेमचंद पाटिल के द्वारा एक शानदार पारी खेलकर जाते हुए अपनी टीम के लिए, और कहीं ना कहीं फिनिशिंग मोड पर अब लगभग आ चुके थे लेकिन नॉट आउट होकर नहीं जा पाए। विकेट गिरा है 5वां, टीम का स्कोर हुआ है टोटल 61। नए बैटर आते हुए आखिरी गेंद फेस करने के लिए, एक ही गेंद शेष है, लास्ट बॉल। नए बैट्समैन आए प्रशांत गरत, और जैसे प्रशांत गरत ने बैट लेकर मैदान पे शिरकत की, आदरणीय सम्मानीय राकेश जी गायकवाड़ की तरफ से इशारा आ चुका है, अनाउंसमेंट की गई है। इस बची हुई एक गेंद पर एक सिक्सर लगाते हैं रायगढ़ जिला क्रिकेट ग्रामीण के हमारे अध्यक्ष सर्वांत से लाडके राकेश जी गायकवाड़ की तरफ से। इस गेंद पर अगर सिक्सर लगाते हैं बैट्समैन तो 1000 का इनाम। बाउंसर था लेकिन कैसे धीमी गति की ये बाउंसर, शॉट फाइनल के खिलाड़ी दौड़ कर गया गेंद की तरफ। देखना क्या इशारा था अंपायर का। जी हाँ, 22 एक्स्ट्रा रन आता हुआ बैटिंग टीम के स्कोर कार्ड में। और इसी के साथ जद्दोजहद करते करते 5 ओवर के खेल के बाद बैटिंग करते हुए आरव प्रियांश स्पोर्ट्स टीम का टोटल स्कोर हुआ है 5 ओवर के खेल के बाद 62, यानी लक्ष्य है 63। 63 रनों का टारगेट रखा गया है। एक बड़ी टोटल कह सकते हैं कि इस शाम के सत्र पे रखा गया है। इवनिंग के सत्र में प्रशांत मुंगा जी देखा जाए तो एक अच्छा टोटल रखा गया है आरव प्रियांश स्पोर्ट्स के माध्यम से। आसान होगा नहीं चेस करने के लिए। और जैसे ही अगला मैच शुरू होगा, लेकिन उससे पहले टॉस किया जाएगा नेक्स्ट मैच का। नेक्स्ट मैच के लिए आप देख सकते हैं नेक्स्ट मैच सिद्धि विनायक टीम उतरी है और GS स्पोर्ट्स आविष्कार और सिद्धि विनायक के बीच मैच होगा। एक तरफ होंगे संगम गरत और रोहित गरत के बीच बैटल होगा, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई। और टॉस किया जाएगा हमारे रायगढ़ ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के हमारे ग्रामीण के अध्यक्ष राकेश जी गायकवाड़ साहब, ओले के हमारे सिद्धि विनायक ने टॉस जीता है। जो भी डिसीजन होगा सिद्धि विनायक हमें फटाफट लेकर आना है। और राकेश जी गायकवाड़ साहब की शुरुआतों से टॉस किया गया हमारे रायगढ़ क्रिकेट ग्रामीण के अध्यक्ष हमारे। चलिए मुकाबले की जैसे शुरुआत होगी और टारगेट जो रखा गया टोटल 63, उसका खुदे दो का हाल सुनाने के लिए 63 रनों की कहानी आइए सुनते हम हमारे होले गांव के एक कहते कि हिंदी मराठी के गोड़ आवाज, बुलंद आवाज, एक सर्वश्रेष्ठ कमेंट्री जिनके माध्यम से उनके मुख से हम देखते हैं स्पेशलिस्ट कमेंट्री करते हैं हमारे साथ प्रशांत मुंगा जी। उनका आवाज आप सुनेंगे। 63 रनों की कहानी आइए सुनते हैं उनकी जुबानी। थैंक यू सो मच। तब तक के लिए दिवसाचा शेवटचा सामना, याच्या पुढचा होणारा सामना सिद्धिविनायक एंटरप्राइजेस वर्सेस GS गरत आविष्कार स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान या आजच्या दिवसाचा शेवटचा सामना रंगणार आहे। आणि जो शेवटचा सामना जो आजच्या दिवसातला होता स्वरा स्पोर्ट्स वर्सेस रिबेल स्पोर्ट्स, हा उद्या सकाळी पहिला 9 वाजता सामना करेक्ट चालू होणार आहे। या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, लक्षात ठेवायचं आहे गुलशन म्हात्रे आणि अभिजित म्हात्रे या दोन्ही संघाच्या संघनायकांना की उद्या तुम्ही 8:30 पावणे 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे। आणि पहिला सामना उद्या रंगणार आहे स्वरा स्पोर्ट्स वर्सेस रिबेल। उद्याच्या दिवसातला पहिला सामना स्वरा स्पोर्ट्स वर्सेस रिबेल या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की लवकरात लवकर पहिल्या 9 वाजच्या अगोदर रिपोर्टिंग करायचं। आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातला रंगणार आहे। याच्या पुढचा सामना GS गरज स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक एंटरप्राइजेस। आणि त्याच्यानंतर सामने होतील। दुसरा सामना होईल उद्याच्या दिवसामध्ये स्वर्गीय चेतनशे स्मृती प्रमोद गरत वर्सेस सोनाक्षी संस्कृती 11 प्रतीक सुरते। त्याच्यानंतर तिसरा सामना स्मायरा एंटरप्राइजेस अजित मुंगाजी वर्सेस आरव प्रियान स्पोर्ट्स प्रसाद गायकवाड या आरव प्रियान स्पोर्ट्स सागर गायकवाड, असा हा सामना तिसरा सामना। त्याच्यानंतर सुपर 6 ला सुरुवात होणार आहे। आणि 9 वाजता करेक्ट 9 म्हणजे पावणे 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे। पावणे 9 वाजता टॉस होऊन 9 वाजता सामना करेक्ट चालू होणार आहे। सर्व या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या
याची नोंद घ्यायची. अभिजित म्हात्रे वर्सेस गुलशन म्हात्रे असा रंगणारा सामना आहे. तर त्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची. अजूनपर्यंत आजच्या दिवसामध्ये एक सामना आपल्याला खेळवायचे आहेत. उर्वरितची कालच्या दिवसातील 2 सामने आणि आजच्या दिवसाचा जो एक सामना बाकी आणि शिल्लक राहणार आहे तो उद्या सकाळी 9 वाजता करेक्ट चालू होण्याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान वळतो सामन्याकडे 63 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो आयन्स प्रियांश आरव आणि प्रियांश संघ 63 धावसंख्येचं आव्हान घेऊन उतरलाय मैदानावर. ओपनिंग जोडी बागे सुरते आणि रोशन घरत अशी ओपनिंग जोडी मैदानावर आपण बघतोय. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपला 12वा खेळाडू मंचावर पाठवायचा आहे. कारण आपण बघतोय स्पोर्ट्सचा एक मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी कुलर. तर प्रत्येक खेळाडूचं नाव उद्या पहिला सामना होणार आहे. भागेश स्ट्राईकला बागेश सुरते, नॉन स्ट्राईकला रोशन, गोलंदाज किशोर म्हात्रे. नंदकुमार गायकवाड आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नंदकुमार गायकवाड यायचा लगेच. आणि संगम घरत या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. संगम घरत आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नंदकुमार गायकवाड यांना विनंती असेल लगेच यायच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान वळतो सामन्याकडे. वळतो. सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पंच किशोर घरत लेफ्ट राऊंड द विकेट. पहिला चेंडू. दरम्यान हा चेंडू शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू ऑफसाइड खेळण्याचा प्रयत्न नाकामयाब ठरलाय. अपयशी ठरलाय. फलंदाज बघे सुरते इन्फॉर्म खेळाडू आहे वाघीलवाडा संघाचा. दरम्यान खेळत असताना आपल्या संघामध्ये पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. 63 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ आपण बघतोय. शेवटच्या चेंडूमध्ये हे मोठं आव्हान होतं. एक चेंडू आणि 1000 रुपयाचं पारितोषिक होतं प्रशांत घरतला. मात्र तो दरम्यान चेंडू पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन चेंडू जातो आहे लॉंग स्टॉप कडे. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डायरेक्ट हिट जर केला असता तर निधी कुठेतरी धोका निर्माण झाला असता बागे सुरतेसाठी. मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव. काय क्षेत्ररक्षण आणि त्याच्याच प्रकारचं काय गोलंदाजी होते मैदानावर. दरम्यान चेंडू शॉर्ट पिच चेंडू. त्या चेंडू बिल केला लॉंग ऑन पॉइंटच्या वरनं आदंदानी चौकार. संघ आरव आणि प्रियांश त्याच्या समोर खेळत असताना आपण बघतोय सार्थक एंटरप्राइजेस समीर घरत यांनी पॅक केलेला हा संघ. तिसऱ्या चेंडूवर 4 धावा. दरम्यान पुन्हा एकदा किशोर म्हात्रे आपल्या शतकातील पुढला चेंडू. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याचा संपर्क कुठेतरी तुटत असताना दिसतोय. किशोर म्हात्रे हवी होतोय सध्या तरी. फलंदाज बागेश सुरती या फलंदाजावर 4 चेंडू टाकले. ते चौकार जरी आला असला तरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. किशोर म्हात्रे एक मोठा आणि दांडगा अनुभव असणारा स्वराज स्पोर्ट्स संघाने थांबायचा आहे. कुठे जायचं नाही. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने केल्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षक धोका निर्माण होऊ शकतोय. दरम्यान नाहीये. रोशन घरत डेंजर झोनकडे धावत होता मात्र यशस्वीरित्या धाव पूर्ण करतोय. एकच धावे चेंडूवर मिळेल आणि एका धावेची संघ पुढे सरसवतोय. निश्चित ही शेवटची तुम्हाला विनंती आहे की कोणीही 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. पंचांना विनंती करतोय कोणत्याही वारंवार एकत्र येऊ देऊ नका. दोन्ही संघाच्या अजूनपर्यंत 2 मॅची शिल्लक आहेत. आजच्या दिवसातल्या 2 मॅची शिल्लक आहेत. दोन्ही संघाच्या पंचांना सुद्धा वॉर्निंग असेल की वारंवार जे मीटिंग्स होतात त्या रद्द करायच्यात कुठेतरी. दरम्यान पुन्हा एकदा किशोर म्हात्रे चांगली गोलंदाजी करतो. अजूनपर्यंत 5 चेंडू टाकलेत. फक्त 5 धावा धावपालकावर लागल्या. 63 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 63 धावा बनवायच्या आहेत. मात्र किशोर म्हात्रे ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी. अजूनपर्यंत एकाच मोठा फटका. दरम्यान पुन्हा एकदा रोशन घरात काय दर्जेदार फलंदाजी करतोय. अप्रतिम फलंदाजी आणि या 4 धावेची संघ पोहोचलाय 9व्या धावसंख्येवर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपालकावर लागली आहे ती बिनबाद 9.
दिशेला खेळून काढला अप्रतिम आणि दर्जेदार स्ट्रोक. रोशन घरात काय दर्जेदार फलंदाजी करतोय. कालच्या दिवसापासून आपण बघतो या फलंदाजाला तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवर फलंदाज रोशन. खऱ्या अर्थानं धंद्यामुळे कामधंद्यामुळे या फलंदाजाला कुठेतरी वेळ मिळत नाही आहे. त्याच्या कारणामुळे हा फलंदाज कुठेतरी मागे असतो. मात्र GPL मध्ये खेळत असताना आपली गुणवत्ता सिद्ध करतोय हा फलंदाज. दरम्यान वारंवार टाइमपास होतोय. किशोर म्हात्रे, प्रतीक पाटील आपल्याला विनंती असेल कुठेतरी सामना संपादनपर्यंत 2 सामने खेळवायचे आजच्या दिवसामध्ये. नवीन गोलंदाज येतोय निखिल मुंगाजी. निखिल मुंगाजी येतो पहिल्या षटकामध्ये. 9 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 5 धावसंख्येवर खेळतोय भाग्य सुरते आणि 4 धावसंख्येवर खेळतोय तो रोशन करत. वारंवार टाइमपास होतोय. निश्चित विनंती असेल कर्णधाराला सागर गायकवाड, किशोर म्हात्रे वारंवार टाइमपास होतोय मैदानावर. विनंती असेल बघा लवकरात लवकर सामना संपवायचा. अजूनपर्यंत 2 सामने शिल्लक आहेत आजच्या दिवसातले. दोन्ही सामने कंप्लीट्स करायचे आहेत असा आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आला आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि सहाय्य करायचं आहे. दरम्यान हा चेंडू जोरदार फील निश्चित झाला होता. मात्र चेंडू कुठेतरी पोटावर आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. निखिल मुंगाजीचा विचार केला OPL मध्ये सुद्धा या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करत असताना बघितलं. खूप वर्षानंतर मला वाटते 2-3 वर्ष क्रिकेटपासून थोडासा अलिप्त असणारा हा खेळाडू निखिल मुंगाजी सध्या चांगली गोलंदाजी करतोय. OPL मध्ये सुद्धा या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती आणि कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला प्रयत्न आहे या गोलंदाजाचा. मोठ्या मोठ्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न GPL मधल्या तर वरचावळा वाघेलवाडा ओल्या गावातील सर्व मोठे मोठे खेळाडू या मैदानावर आपण आज खेळताना बघतोय. 2 दिवस काय दर्जेदार खेळ होतोय. प्रतीक सुरते, भाग्य सुरते आणि सूरज वाघेलवाडच्या 3 खेळ दरम्यान हा चेंडू शॉट चेंडू होता. चेंडू केलाय पुल सक्सेसफुल. डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरना उतुंग असा दरम्यान हा चेंडू 6 धावांची धावसंख्या धावफलकावर लागलाय. 15 धावसंख्या धावफलकावर लागल्या. दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका येतोय. निखिल मुंगाजी गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव टाकला. मात्र भाग्य सुरतेला रोखणं कुठेतरी कठीण होऊन बसलाय ते आराव आणि प्रियांशच्या गोलंदाजांना. दरम्यान पुन्हा एकदा दरम्यान हा चेंडू अप्रतिम षटकार दर्जेदार फटका आणि मिळतील या चेंडूवर अजून एक षटकार. 6 धावा DJ. वरनं डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून खेळून काढला. हा तुंगाचा षटकार लगातारचे 2 षटकार खेळून काढतोय. फलंदाज वागेश सुरते आणि आक्रमक रूप धारण करतोय. काय दर्जेदार खेळ घडवतो आपल्या संघासाठी. अप्रतिम खेळ. मला वाटतं हा स्मायरा 11 संघाचा हा 3रा सामना आहे. एक सामना जिंकलेत ते आणि एक सामना हरून 3ऱ्या सामन्यामध्ये खेळतोय. लगातारचे 2 षटकार खेचून काढले ते फलंदाज वागेश सुरतेने. अप्रतिम खेळ मैदानावर खेळत असताना भाग्य सुरते लगातारचे 2 चेंडू 2 षटकार. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर असं वाटलं होतं की निखिल मुंगाजी हवी होईल का या फलंदाजावर. मात्र नाही आहे. लगातारची 2 षटकार खेचून काढतोय हा फलंदाज भाग्य सुरते आणि आपले इरादे स्पष्ट करत असताना मैदानावरती. धावसंख्या धावफलकावर लागले 21 बिनबाद 21 अशी धावसंख्या. 63 धावांचं आव्हान असताना अजूनपर्यंत मला तर वाटतं 42 धावांची गरज आहे उर्वरित काही चेंडूमध्ये. मात्र निखिल मुंगाजी आता महागडा साबित होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. साईड चेंज करतोय आपली भाग्य सुरतेसाठी आपला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आजोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. चेंडू फलंदाजाला आणि समजला नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्क तुटला. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर चेंडू यादर करतो. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या मात्र धावफलकावर लागले. चेंडू निश्चित 21. अजूनपर्यंत 42 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. निखिल मुंगाजी वापसी करतोय पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली चेंडूचा नीटसा संपर्क होत नाहीये. सतीश पाटील चेंडू काढू येतोय. चेंडू पकडतोय उडतो तोपर्यंत पुरेसा वेळ आणि त्या पुरेसा वेळाचा अपरिपूर्ण वापर करत असताना भाग्य सुरते आणि रोशन करत एका धावे निश्चित संघ पुढे सरसावतोय 22 धावसंख्येवर. अजूनपर्यंत या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे.
23 चेंडूंचा खेळ 19 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आणि मला वाटतं 41 धावांची गरज असावी. 19 चेंडू आणि 41 धावा. रनअपमध्ये थोडासा चूक होते निखिल मुंगाजेचा. दरम्यान विनंती करतोय पंचांना सुद्धा वारंवार टाइमपास करू देऊ नका. निखिल मुंगाजी आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा चेंडू आपल्या बॉलरमध्ये चेंडू अडवलाय. रोशन घरात एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र निखिल मुंगाजीने काय चेंडू अडवला आपल्याच फॉलोथ्रोमध्ये. स्वतः गोलंदाजी करताना चेंडूला रोखलंय कुठेतरी आणि निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावपलकावर लागली आहे. बिनबाद 22. चतुस्मूर्ती आणि ही रेबेल्स आहे आपली आहे ना आठवी मॅच कालची कालची 8वी 9वी आणि आजची 3री घालवायची. त्यांनी दुपारीच बोलव लेट लोक दुसरी पण पहिली कुठची गेलो होती मग? पहिली चतुस्मूर्ती आणि सोनाक्षी मारुती आहे. पहिली येईल ना. तर विनंती करतोय बघा, उद्या जो पहिला सामना होईल तो चेतन स्मृतीचे संघाचे संघनायक प्रमोद घरत आणि सोनाक्षी संस्कृतीचे प्रतीक सुरते या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, उद्या पहिला सामना 9 वाजता चालू होईल आणि 8:45 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. उद्या होणारा पहिला सामना, त्याच्यानंतर दुसरा सामना होईल स्मायरा एंटरप्राइजेस अजित मुंगाजी आणि आरव प्रियान स्पोर्ट्स सागर गायकवाड या तो दुसरा सामना. दरम्यान चेंडू बॅट कट आणि चेंडू जातोय सरळ स्टंपवर आणि त्रिफला स्टेट स्मृती वर्सेस सोनाक्षी संस्कृती या 2 संघादरम्यान पहिला सामना रंगेल. त्याच्यानंतर स्मायरा एंटरप्राइजेस आणि आरव प्रियान स्पोर्ट्स हा दुसरा सामना रंगेल. आणि जो आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना आहे रिबेल्स वर्सेस स्वरा हा तिसरा सामना होईल. याची नोंद घ्यायची आहे. आणि तिन्ही टीमनी या सर्व संघाही लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं सकाळी 9च्या आत. नवीन फलंदाज येतो मैदानावर समीर घरत, स्वतः ऑनर आहेत संघाचे. समीर घरत येतील स्ट्राईकला. आता मात्र जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 41 धावांची गरज. 17 चेंडू 41 धावांची गरज असताना बघा पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्याच्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13. तर तिसरं षटक प्रगतीप्रत गोलंदाजी करत असताना किशोर मात्रे पहिल्या चेंडूवर एक मोकळा विकेट. दरम्यान चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि तिथे चेंडू उचलतो. एकदा पूर्ण केली आहे, मात्र असं वाटलं होतं चेंडू उसळला समोरनं. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं चेंडू समोरून उडला. चेंडू मला असं वाटतं तोंडावर लागला असेल. निखिल मुंगाजी तिथे क्षेत्ररक्षक होता. 1 धाव मिळते. 1 धाव्यानिशी संघ पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवर. 23 या धावसंख्येवर सॉरी. एक फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट बाकी सुरतेच्या रूपानं आपण बघतोय. एक मोठा विकेट्स किशोर मात्रेच्या पहिल्याच चेंडूवर. फिल्डिंगमध्ये वारंवार बदलाव होतोय. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा किशोर मात्रे आपल्या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आपल्या षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईक फलंदाज रोशन. दरम्यान चेंडू पुढचा चेंडू खेळून काढल्यामध्ये मात्र फिल्डर दर्शक बनला आणि त्याच्यावरून खेळून काढला. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या वरनं. चेंडू हा म्हणता षटकार.
वरून खेळलाय, काय दर्जेदार खेळ करतोय फलंदाज रोशन घरत. प्रशंसा करणं गरजेचं, कारण कालपासनं जशा प्रकारे फलंदाजी करतोय हा फलंदाज, अप्रतिम फलंदाजी आणि दर्जेदार फलंदाजी रोशन घरत हा फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, चेंडू खेळून काढलाय. आता मात्र फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर हा मानता लगातारचा षटकार नंतर आलेला हा चौकार. चेंडू होता, चेंडू उलखला आणि चेंडूला परिपूर्ण दिशा दिली आणि चेंडू खेळून काढलाय. 4 धावाने या उर्वरित शेवटच्या 2 चेंडूमध्ये आपण बघू शकता, या मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या तब्बल. धावसंख्या धावफलकावर 33. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फसवा चेंडू होता, चेंडू फलंदाजाला समजत नाही, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये थोडासा संपर्क तुटतोय. निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र पुन्हा एकदा वापसी करतोय किशोर म्हात्रे. अजूनपर्यंत षटकातील काही चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. शेवटचा एक चेंडू शिल्लक, या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी आव्हान अजूनपर्यंत सोपं होऊन बसेल, मात्र ते करावं लागेल या फलंदाजाला. दरम्यान तशाच प्रकारे खेळून काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरतो रोशन घरत. निर्धाव चेंडूची सांगता, लगातार 2 चेंडू निर्धाव खेळून काढला फलंदाज रोशन घरत. पण बघितलं या षटकातील विचलन बघलं तर पहिल्या चेंडूवर विकेट आली होती बागे सुरतेची, त्याच्यानंतर सिंगल धाव, त्याच्यानंतर एक षटकार, एक चौकार, त्याच्यानंतर लगात शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकले त्या किशोर म्हात्रे या गोलंदाजांना. आता मात्र येणारे शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. कोणता गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करेल आपण बघतोय. सागर गायकवाड सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्यानंतर कुंदन गायकवाड सुद्धा गोलंदाजी करत होते. मात्र सतीश पाटील, सतीश रायगड ठाण्याची जनता स्ट्राईकला. दरम्यान एकदा पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेग सीमाकडे, मिड विकेट सीमारेषेकडे. सागर गायकवाड तिथे क्षेत्ररक्षण करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि एकच धाव या चेंडूवर. रोशन घरात प्रशंसा करणं गरजेचं. 87 धावांनिशी ऑरेंज कॅपचा मानकर ठरतो सूरज पाटील. त्याच्या मागोमाग 3 सामन्यांचा खेळ केला सूरज पाटीलनं तब्बल 83 धावांवर आणि 87 धावा, तब्बल 87 धावांनिशी अजूनपर्यंत रोशन हा फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय. बघा काही 2 सामन्यापूर्वी या फलंदाजानं ऑरेंज कॅप काढली होती डोक्यावर आणि सूरज पाटीलच्या डोक्यावर परिधान केली होती, मात्र लगेच दाखवून दिलंय अंबी किसी से कम नाही. अप्रतिम खेळ आणि अप्रतिम फलंदाजी रोशन घरात 1 मॅन आर्मी सारखा लढतोय कालपासून आपल्या संघासाठी. स्मायर 11 संघाचा संघ स्वतः वॉर्नर सध्या नॉन स्ट्राईकला आहे, मात्र रोशन घरातनं. दरम्यान चेंडू शॉर्ट चेंडू होता, लेग स्पिन केलाय, फसवा चेंडू, चेंज ऑफ स्पेस घे चेंडू, चेंडू फलंदाजाला समजत नाही, चेंडू जातोय निर्धाव, निर्धाव चेंडूची सांगता. तर मात्र व्हेरिएशनचा परिपूर्ण वापर करतो सतीश पाटीलच्या गोलंदाज आणि फलंदाजाचा विचार केला तर खूप कमी प्रॅक्टिस अभाव, खेळाकडे दुर्लक्ष, मात्र त्यांनी. दरम्यान चेंडू शॉर्ट चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील पोहोचेल का, नाही आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो, मात्र तिथे मिसफील झाली आहे आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय. कॅच इथे तसं वाटलं होतं, बराचसा खेळ हवेमध्ये चेंडू तसं वाटलं होतं क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील चेंडूवर पोहोचेल काय, मात्र सूर्याची किरणे कुठे चेहऱ्यावर आली, डोल्यावर आली, त्याच्यामुळे पोहोचू शकला नाहीये. 2 धाव सहजरित्या पूर्ण करते. रोशन हा फलंदाज लढतोय संघासाठी, स्वतःसाठी. त्याने वैयक्तिक अजूनपर्यंत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय, मात्र सध्या संघासाठी लढतोय. काय दर्जेदार खेळ करतो रोशन हा फलंदाज. दरम्यान पुन्हा एकदा काय व्हेरिएशन करतोय,
दर्जेदार गोलंदाजी सतीश पाटील नामक गोलंदाज काय गोलंदाजी करतोय कालच्या दिवसापासून खरंच इम्प्रेस करून ठेवले सर्व. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. आरव आणि प्रियांश संघ कुठेतरी वाटचाल करतोय की काय, मात्र सतीश पाटील या गोलंदाजानं दर्जेदार गोलंदाजी केली. पुन्हा एकदा लेग स्पिन. समीर घरात याने आपली विकेट्स मात्र गमावली आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. डीजे पण त्याला एवढ्या लेट का उतरला हा प्रश्न निश्चित असेल. दरम्यान पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रोशन करत अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. काय दर्जेदार गोलंदाजी करतोय सतीश पाटील. खऱ्या अर्थानं या संघाला कुठेतरी वाटचाल दाखवतो की काय. अप्रतिम गोलंदाज त्याने वैयक्तिक 6 चेंडू मध्ये धावा दिल्या 3 आणि 1 रनआउटच्या रुपयामध्ये विकेट सुद्धा भेटली. काय दर्जेदार गोलंदाजी. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये तब्बल धावांची गरज होती 30, त्याच्यामध्ये फक्त 3 धावा दिली आणि 1 विकेट रनआउटच्या रूपाने हासिल केली. तो सतीश पाटील मात्र अप्रतिम गोलंदाजी. काय दर्जेदार गोलंदाजी केली. गोलंदाज सतीश पाटील यानं परिपूर्ण सामना आपल्याकडे झुकावल्या का काय हे दिसत असताना मैदानावर. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित शेवटचे 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. गोलंदाज सागर गायकवाडच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. सागर गायकवाड कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. मात्र आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडूत 27 धावांची गरज असताना स्वतः सागर गायकवाड कप्तान आहे संघाचा, स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतोय. राईट टाइम मला तर वाटतं राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी म्हणजे या धावा रोखाव्या लागणार आहेत. ओमकार अक्षय भगत हा फलंदाज सध्या स्ट्राईकला आहे. मी या फलंदाजाची फलंदाजी वारंवार बघत आलो आहे. बऱ्याच वेळा 3-4 षटकार लगातार मारण्याचा विक्रम या फलंदाजाच्या बऱ्याचशा वेळेला नावावर आहे. तो फलंदाज सध्या स्ट्राईकला आहे. दरम्यान चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, मात्र चांगले क्षेत्ररक्षक स्वतः रतन दापोलकर. अप्रतिम क्षेत्ररक्षण रतन दापोलकर यांच्याकडनं. 1च धाव आणि 1 धावेनिशी संघ पुढे सरसावतो. धावसंख्या दापोलकरवर लागली आहे ती 3 विकेटच्या मोबदल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात 27 धावसंख्या 37. आता मात्र जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 5 चेंडू 26 धावा, 4 मोठे पटके मारावे लागणार आहेत रोशन या फलंदाजाला. रोशन सतीश पाटील या फलंदाजाला परिपूर्ण उभे ठेवलं जागेवर. दरम्यान पुन्हा एकदा लोवर फुल टच चेंडू होता. चेंडू खल आणि फलंदाज बाद. रनआउटच्या रूपानं रोशन घरच मात्र बाद होतोय. स्ट्राईकला. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू जो होता लेग स्पिन आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न अपयशी आणि प्रेमचंद पाटील जोरकस थ्रो करतोय. विकेटीला सुद्धा सापडले नाही होता जोरकस थ्रो प्रेमचंद पाटील. याच्या पुढचा होणारा सामना आपण बघणार आहोत सिद्धिविनायक वर्सेस GS घरत यांच्या दरम्यान सामना रंगणार आहे. रोहित घरत वर्सेस संगम घरत असा सामना
दरम्यान चेंडू पुन्हा एकदा लेग स्पिन निर्धाव चेंडू. शेवटचा एक चेंडू शिल्लक. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा आणि फल. सामना जिंकतोय आरव आणि प्रियांश इलेव्हन संघ. खेळ